संपत आहे. पाहिलं तर 1,500 कोटीची ईडी चौकशी करणार का? व्याप्ती हवालाची दिवसापर्यंत घेतली. ती चालतच राहणार, तपास चालू राहू द्या. आपण का उत्तर देणार त्याच्यावर? त्याच्यावर उत्तर सरकारनेच द्यायला पाहिजे, कारण तो सरकारी माणूस आहे. तो सरकारी माणूस आहे ज्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत, खासदार आहेत, महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. अशा महान महात्म्यावरती आम्ही काय उत्तर द्या? सरकारला विचार आहे प्रश्न. रावसाहेब सरकार म्हणतंय की गॅस पंचावडा नाहीये, मात्र अकोल्यामध्ये गॅसच्या रांगेमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालेला. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की लॉकडाऊन, गॅस टंचाई वगैरेची अफवा पसरवणं हा अपराध आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात. आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा. मुख्यमंत्री म्हणतात सगळं ठीक आहे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांची वेगळी भूमिका आहे. त्यांनी म्हटले की विशिष्ट कालमर्यादेच्या पलीकडे आम्ही ही गॅस वगैरे पुरवू शकत नाही. तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागते ठिकठिकाणी. हे कसलं लक्षण आहे? या अफवा कोण पसरवत आहे? या अफवांचा उगम गुजरातमधून झालेला आहे. सगळ्यात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागलेल्या. जसं नोटबंदी होण्यासंदर्भातली पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्ये 8 दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपले काळा पैसा आत टाकला. कुठे कुठे अमित शहांच्या बँकेमध्ये म्हणजे एका तासामध्ये 500 कोटी रुपये जमा झाले. त्या राज्यामध्ये गुजरातचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांना ही बातमी लवकर कळते. गुजरातमध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्त लॉकडाऊन लागेल, टंचाई होणार आहे. हे गुजरातवरून आलेलं हवा आहे, बरोबर आहे. गुजरातमधल्या रांगा जर आपण पाहिल्यात पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅस, तर मोठे मोठे पाण्याचे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत. पहा तुम्ही चित्र. तर जर गुन्हा दाखल करायचा असेल मुख्यमंत्र्यांनी तर गुजरात राज्याविरुद्ध करावा की देशभरामध्ये टंचाईची अफवा पसरवल्याबद्दल. अशोक खरातच्या मागे मोठी मंडळी आहेत, सरकार आहे, मुख्यमंत्री आहे, 40 आमदार आहेत. थोडक्यात सरकार अशोक खरातच्या मागे असं म्हणतात. सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदूबाबापेक्षा भोंदूबाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक महत्त्वाचे असतात, अधिक गुन्हेगार असतात. लक्षात घ्या. भोंदूबाबा तर आहेच, पण त्या भोंदूबाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहेत, विधी करणारे जे आहेत, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. तुम्ही इतर गुन्ह्यामध्ये सहआरोपींची नावं देता ना, पोलीस देतात ना. इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता. इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलवलं आहे चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला. विचारा तर खरंच मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत. पोलिसांना जर काही प्रश्न विचारण्याला अडचण असेल तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करून देतो. पण सरकार जर पाठीशी नसेल, प्रश्न विचारला पाहिजे की अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं.
अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं? चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोचला? फोटो कोणी कोणाबरोबर काढू शकतो असं मुख्यमंत्री म्हणतात. मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, अशोक खरातसारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोचला? हे देवेंद्रजींकडे कोणीतरी मध्यस्थ आहे, कोणीतरी दलाल आहे जे या सरकारमध्ये सत्तेमध्ये या भोंदू बाबाला प्रतिष्ठा देतं. अशोक खरात मंत्रालयामध्ये कसा पोचतो, कसा पोचला? अशोक खरात अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करू शकत होता? माहिती द्या ना आम्हाला. नुसते त्याचे ते व्हिडिओ पोलीस घेऊन चाललेत आणि कायद्याचा बालेकिल्ला अमुक अमुक जिल्हा, हा तपास फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी संदर्भात आहे. अनेक मंत्र्यांच्या कामामध्ये भोंदू खरातचा समावेश होता, सहभाग होता, तो इन्फ्लुएन्स करत होता असं तुम्ही म्हणाला. नक्कीच मुख्यमंत्री सुद्धा त्याच पद्धतीने म्हणतात की फोटो कोणाचा असू शकतो, परंतु त्याच काळातला महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या संस्थेचं काम करण्यात आलं होतं. पण त्यावेळेला कोणाचा प्रभाव होता? एक लक्षात घ्या, हा तुमचा प्रश्न अत्यंत चुकीचा आहे. हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. गुन्हा घडलाय त्या काळापासून मी हा विचार आपण केला पाहिजे. गुन्हा कधी घडलेत हे साधारण 1 वर्षभरातले हे गुन्हेगारीचं स्वरूप आहे. 1 वर्षभरात बरोबर आहे. आता गवत कोणी लावलं, पाणी कोणी दिलं, हे काय प्रश्न नाही आहेत ना. पाणी कोणी दिलं, गवत कोणी लावलं, फुलझाडं कोणी लावली. मुळात असं आहे, तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवाबाजीला प्रतिष्ठा देत होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं काय नाही या संदर्भात उघड आहे. तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, ठीक आहे, तुम्ही बातमी दिली आहे पाणी दिलं आहे. पाणी देणं हा गुन्हा आहे का? एखाद्या संस्थेला अनेक त्यावेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलं आहे, पूर्वी पाणी दिलं असेल, पण विषय तो नाही आहे. तुम्ही विषयांतर करू नका. माझा प्रश्न आणि माझे उत्तर अत्यंत शार्प आहेत त्या बाबतीत. माझं म्हणणं आहे की तुम्ही आत्ता सत्ताधारी जे मंत्री आहेत, ज्यांच्यामुळे हे सगळं ज्यांच्या काळात हे सगळं शोषणाचं कांड झालं महिलांच्या, ज्यांच्या काळात गुन्हा महत्त्वाचा कोणता आहे? महिलांचं शोषण. हा सगळ्यात गंभीर गुन्हा आहे आणि तुम्ही पाण्यावरती जाताय. महिलांचं शोषण, महिलांना ब्लॅकमेलिंग, महिलांना धमक्या, हा पहिला क्रमांकाचा गुन्हा आहे. त्यानंतर हे गुन्हे दडपण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न, सरकारमधल्या लोकांनी, हा काही पेशा भयंकर गुन्हा आहे. चर्चा याच्यावरच व्हायला हवी. तुमच्यावर आरोप केले की तुम्ही कट जो होता तुम्ही रचलेला तो अयशस्वी झाला आणि त्यामुळे त्यांची बदनामी करताय तुम्ही, असा त्यांनी आरोप केला. अजिबात नाही. मला काय करायचं कोणाचे कट रचून? दीपक केसरकरांसंदर्भात त्यांचं जे काय या संदर्भात अशोक खराशी संबंध आहे जगजाहीर झालेले आहेत आणि ते का मीच बोलतोय का? अख्खं जग बोलत आहे. व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, ते स्वतःच कबूल करतायत. होय, माझ्या त्याचे संबंध होते, त्यांचं काय त्यांचं भविष्य खरं ठरत होतं हे स्वतः सांगताय ना तुम्ही. यात कट कसला आला? त्याच्यावरती काहीतरी त्या भोंदू बाबांना काहीतरी जादूटोणा केलेला दिसतो. असं म्हणतात की गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेसोबत असताना मी शिंदेची बाजू जोरकसपणे मांडली, म्हणून उद्धव ठाकरे गटाचे लोक माझ्यावरती बदला घेण्यासाठी आरोप करतात, असं त्यांनी जी 24 तासाच्या मुलाखतीत म्हटलं. अहो, त्याचा जीव किती? बदला घ्यायला त्याला काय आहे? केसरकरांचा जीव किती आहे? काय आहे? ठीक आहे, सत्तेत तुम्ही हात सध्या म्हणून तुमचा हे बोलणं सुरू आहे. मी त्यांना सावंतवाडीमध्ये मोती तलावावरती खूप डोमकावळे फडफडतात, त्यातला तो एक डोमकावळा आहे. कशा करता तुम्ही? स्वतःच संकटामध्ये येत आहे बोलून. आपल्या विरुद्ध पुरावे आहेत. आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक मंत्र्यांना, आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे आणि तो
टायगर किंवा तुतारी असं असेल तर योग्य वेळी मी जाहीर करेन, असा गौप्यस्फोट ज्योती वाघमारेंनी केला. ऑपरेशन टाइगर. ठीक आहे, करू द्या, झालं अगदी. सर, एक प्रश्न असा आहे की जे सरकारमधले मंत्री आहेत ते मंत्री होणार हे सुद्धा अशोक खरात ठरवत होता, अशी सुद्धा एक माहिती समोर आली. मगाशी असं म्हटलं की त्यांचा हस्तक्षेप होता, त्या माणसाचा हस्तक्षेप सर्वत्र होता. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यामधल्या बदल्या, बढत्या, टेंडर्स हे सगळं अशोक खरात ठरवायचा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून हा सगळा कारभार शिक्षण खात्याचा हे महान शिक्षण तज्ज्ञ महर्षी अशोक खरात करत होते. चला, केसरकरांनी म्हटलं की माझा काही संबंध नाही. अनेक आरोप जे आहेत ते आंध्राने फोटो दाखवून केलेले, मात्र आता पुढे टाळाटाळ करतात. मला माहित नाही. बोलिए. हिंदी में जानना चाहिए कि इंडिया अलायंस की प्रेस कॉन्फ्रेंस सीमित रही है क्या कि कांग्रेस और ममता बनर्जी अलग लड़ रहे हैं? क्या किसने कहा है? Opposite लड़ रहे हैं सर। हमेशा पश्चिम बंगाल में इस प्रकार से चुनाव होते हैं. कांग्रेस और ममता बनर्जी ये अलग अलग लड़ते हैं, तो उनका निर्णय है. ममता बनर्जी जरूर इंडिया ब्लॉक की समर्थक है, लेकिन एक राज्य की राजनीति अलग होती है. और अगर दो पार्टी चुनाव अलग लड़ते हैं तो उसमें क्या है, ठीक है, देख लेंगे. लेकिन जीतेगी तो ममता जीतेगी तो ममता जीतेगी. पर इससे बीजेपी को फायदा हो रहा हाँ? है, इससे सीटों से बीजेपी को फायदा हो रहा है कि आपस में ही लड़ रही है सर। ऐसा दोनों को लगता है तो दोनों ने एक साथ बात करके ऐसा कोई एक फार्मूला निकालना चाहिए. अगर लगता है कि बीजेपी को फायदा हो रहा है, ये ममता दीदी को भी अगर मालूम है, कांग्रेस को मालूम है, राहुल जी को मालूम है, तो मैं क्या बोल सकता हूँ. दोनों बैठो और सीट शेयरिंग करो. मुख्यमंत्री कह रहे हैं कि राज्य में कहीं भी गैस की कमतरता नहीं, लेकिन वहीं उनके मंत्री छप्पन भुजबल कह रहे हैं मैंने अभी उसको कि जवाब दिया ना. जो है गैस मुख्यमंत्री कहते हैं कि राज्य में कहीं भी गैस की शॉर्टेज नहीं है. अगर जो बोलेगा शॉर्टेज है या अफवाह फैलाएगा उसके खिलाफ दंडात्मक कार्रवाई की जाएगी. लेकिन उनके मंत्री, इनकी जिम्मेदारी है सिविल सप्लाई की, वो बोल रहे हैं कि सिर्फ 3 महीने का स्टॉक है, शायद 3 महीने से कम होगा. तो सबसे पहले आप छगन भुजबल के ऊपर कार्रवाई करिए. सबसे पहले जनता को भी धमका रहे हो. सर, खरात प्रकरणात मोका लावला पाहिजे. खरात प्रकरणात मोका लावला पाहिजे का? भुमरे यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. कारण आहे त्यांच्या नावावरती जी शेकडो कोटींची जमीन देण्यात आली होती, त्या संदर्भात अखेर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. त्याचं स्वागत केलं पाहिजे. थेटपणे प्रत्यक्षपणे भुमरेंवरतीच कारवाई होती असं वाटतं. कारण शेकडो कोटींची जमीन ड्रायव्हरच्या नावावर असं आहे की एखाद्या खासदारानं जो मंत्री होता त्याने बेकायदेशीरपणे जमीन लाटली असेल, कागदपत्रामध्ये फेरफार केले असतील आणि त्या संदर्भात जर सरकारनं कारवाई केली असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे.